प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असे महाराष्ट्राचा इतिहास यावरील अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्नसंच आपण पाहत आहोत. तर हा आहे प्रश्नसंच 5. प्रश्न आहे, स्टेटस अँड मायनॉरिटीज या ग्रंथाचे कर्ते कोण? पर्याय 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय 2 नानी पालखीवाला, पर्याय 3 पंडित नेहरू, पर्याय 4 महात्मा गांधी. आणि बरोबर उत्तर तुमच्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करून चेक करायचे आहेत. पहा, पर्याय क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बरोबर उत्तर आहे. पहा, पुढील प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या अथवा संस्थांच्या स्थापनेचे श्रेय द्यावयास हवे? म्हणजे तुम्हालाही कळणार आहे तुमचे उत्तर किती बरोबर येत आहेत ते. पर्याय 1 आहे बहिष्कृत हितकारिणी सभा, पर्याय 2 बहिष्कृत समाजसेवा समिती, पर्याय 3 शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन, पर्याय 4 पीपल्स एज्युकेशन सोसायटी. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, पर्याय आहेत आणखीन फक्त 1, ब आहे 1 व 2, क आहे 1 2 3 4. म्हणजे 4ही पर्याय बरोबर आहेत. पहा, म्हणून तुमचं क हे उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे, अस्पृश्यता ही लोकांची लहर आहे असे विचार कोणी मांडले? पर्याय 1 महात्मा गांधी, पर्याय 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय 3 आहे पहा महात्मा फुले, पर्याय 4 आहे पहा वीरा शिंदे. असेच अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण रिव्हिजन करणार आहोत. आणि बरोबर उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढील प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ कोणास समर्पित केला आहे? पर्याय 1 मार्टिन ल्यूथर, पर्याय 2 महात्मा फुले, पर्याय 3 वीरा शिंदे, पर्याय 4 महात्मा गांधी. कोणाला समर्पित केला आहे मग? पर्याय क्रमांक 2 महात्मा फुले यांना समर्पित केला आहे. पहा, पुढील प्रश्न आहे, महात्मा फुले यांच्या डॅश या ग्रंथाचा विश्व कुटुंबाचा जाहीरनामा या शब्दात गौरव केला जातो? पर्याय 1 गुलामगिरी, पर्याय 2 शेतकऱ्यांचा आसूड, पर्याय 3 सार्वजनिक सत्यधर्म, पर्याय 4 ब्राह्मणांचे कसब. आणि बरोबर उत्तर आहे सार्वजनिक सत्यधर्म. पुढील प्रश्न आहे पहा, विधवा विवाहास प्रतिबंध निवारक मंडळाची स्थापना कोणी केली? पर्याय 1 धोंडो केशव कर्वे, पर्याय 2 महात्मा फुले, पर्याय 3 गो ग आगरकर, पर्याय 4 न्यायमूर्ती रानडे. आणि तुमचं बरोबर उत्तर आहे पहा धोंडो केशव कर्वे यांनी स्थापना केली. पुढील प्रश्न आहे, अस्पृश्यांची कैफियत या ग्रंथाचे कर्ते कोण? पर्याय 1 धोंडो केशव कर्वे, पर्याय 2 महात्मा फुले, पर्याय 3 भाऊराव पाटील, पर्याय 4 गो ग आगरकर. आणि बरोबर उत्तर आहे पहा महात्मा फुले. पुढील प्रश्नाकडे वळूयात. पहा, अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न आहेत, मुरुड फंडाची स्थापना कोणी केली? पर्याय 1 बाळशास्त्री जांभेकर, पर्याय 2 सीम परांजपे, पर्याय 3 धोंडो केशव कर्वे, पर्याय 4 महात्मा फुले. आणि तुमचं बरोबर उत्तर आहे पहा धोंडो केशव कर्वे. पुढील प्रश्नाकडे वळूयात. पुढील प्रश्न आहे पहा, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? आणि पर्याय आहे पहा 1 वीरा शिंदे, पर्याय 2 भाऊराव पाटील, पर्याय 3 डॉ.बी.आर. आंबेडकर, पर्याय 4 महात्मा फुले. आणि तुमचं बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 डॉ.बी.आर. आंबेडकर. पुढील प्रश्न आहे, डॅश या विद्यापीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डी.लिट या पदवीने सन्मान केला? पर्याय 1 लंडन, पर्याय 2 केम्ब्रिज, पर्याय 3 पुणे, पर्याय 4 उस्मानिया. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पहा उस्मानिया.